ॲक्च्युली काय झालेलं आहे, गेल्या मार्चपासून आम्हाला पूर्ण घोडबंदरला पाणी टंचाई आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या सोसायटीमध्ये इतका पाण्याचा प्रॉब्लेम चालला आहे. जवळजवळ 488 फ्लॅट्स आहेत. आम्ही वारंवार पालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करत होतो, पण हवा तेवढा पाणी पुरवठा होत नाही होता आणि गेले आठवडा झाला आम्हाला म्हणजे नाहीच्या प्रमाणामध्ये पाणी आहे. टँकर्सची आम्ही अवेलेबिलिटी चेक करतोय, पण टँकर्स आम्हाला मिळत नाही. जवळजवळ 5.5-6 लाख रुपये आम्ही आत्तापर्यंत टँकरला खर्च केलेत, तरीसुद्धा टँकरसुद्धा आमच्या घोडबंदरवासियांना अवेलेबल होत नाही आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आमच्याकडे आता शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज पवार साहेबांना भेटलेलो आहे. त्यांनी आम्हाला 2 पर्याय दिलेत. 2 दिवसामध्ये पुरवठा सुरळीत होईल असं त्यांनी सांगितले. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही जर 2 दिवस म्हणताय, तुम्ही 4 दिवस घ्या अजून, पण आहे तो पुरवठा तुम्ही सुरळीत करा. अगर तुम्ही नाही केलात तर आम्ही आमच्या बायका मुलांसकट शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. कारण की बघा, शेवटी प्यायला पाणी नाही आहे, अंघोळीला पाणी नाही आहे. आज सगळा नोकरदार वर्ग आहे. आज गेले 2-3 वर्ष झालं ऑलरेडी ट्रॅफिकच्या समस्यांना घोडबंदरवासी सामोरे जात आहेत. तुमची डेव्हलपमेंट होते, पण आमचे हाल होत आहेत. आणि त्यात असं असताना सुद्धा जर पाण्याची जी अवस्था जर असेल तर कुठेतरी आमची पण एक पेशन्स संपायची वेळ आलेली आहे. तसंच आम्ही त्यांना तो इशारा दिलाय, 2-3 दिवसात जर तुम्ही केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीये. सध्या काय परिस्थिती आहे बिल्डिंग? सध्या अशी परिस्थिती आहे की 50% ते पुरवठा करणार असं म्हणतायत, पण 10% पण पाणी पुरवठा होत नाहीये. आमच्या बोर्स आहेत, पण बोर्सची पावसामुळे पाण्याची पातळी खालवलेली आहे. एसटीपी प्लांट चालू आहेत, पण त्याच्यातनं हवा तेवढा पुरवठा होत नाहीये. तुम्ही विचार करा ना, 488 फ्लॅटला जो पाणी पुरवठा जो पाहिजे तो तुमच्या 5 ते 10% पण होत नसेल तर तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करणार आहे? आणि शेवटी काय, मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, प्रत्येकजण ऑफिसला जाणारा वर्ग आहे आणि आम्ही किती किती दिवस ह्या सगळ्या यातना सहन करायच्या? कुठेतरी एका गोष्टीची लिमिट असते ना. आज जर आम्ही उतरत नाही याचा अर्थ आम्हाला त्रास होत नाही असं नाही ना. सगळ्याच बाजूने तुम्ही आम्ही घोडबंदर असेल ना कन्सिडर गृहीत धरणार असाल तर ते योग्य नाही ना. तुम्ही ट्रॅफिकचा समस्या आम्हाला दिली, आम्ही मान्य करतो. तुम्हाला विकास हवा, तुम्ही सगळीकडे रस्ते खोदले, आम्ही मान्य करतो. चला ठीक आहे. आज घरी जायला 2 ते 3 तास लागतात. 2 ते 3 तास घामाने बरबटून आम्ही घरी जायचं आणि घरी येऊन जाऊन काय, अंघोळीला सोडा, साधं प्यायला पाणी नाहीये. सांगाल तुम्हाला किती सहन करावा लागतो याबद्दल त्रास? पाणी नसल्याने घरचं काम होत नाहीये, मुलांची शाळा चालू झालेली आहे. हे सगळं मॅनेज करणं खूप कठीण होतं आणि त्याच्यात तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला वेळेवर कामासाठी निघावं पण लागतात. आम्हाला लोकांना पाणी 30 मिनिट्स पण देता येत नाहीये आणि एका घरात कमीत कमी 4 जण तरी आहे. त्या हिशोबाने त्या बेसवर एक बेसिक लेवल ऑफ वॉटर तरी सगळ्यांना भेटलंच पाहिजे. कुठेतरी टँकर्स पण नाहीयेत. आम्ही ट्राय करतोय टँकरचं पाणी जमा करायचं, पण टँकर्स पण मिळत नाहीयेत. त्यांचे पण भाव वाढत चालले, तर आम्ही किती खर्च स्वतःहून बेअर करून हे सगळं करायचं? टँकर्सची पण आम्ही पेमेंट केलेले आहेत. 6 आता म्हटल्याप्रमाणे ना 2.5 लाख लिटर पाणी दिवसाचं आलं पाहिजे. जे आमच्या ते 500 फ्लॅट्स राहत आहेत, 2000 लोक राहत आहेत, ठीक आहे. पण आमच्याकडे फक्त 1 लाख लिटरच पाणी दिवसाला येत आहे. वरचं 1.5 लाख लिटर आणायला आम्हाला खूप चॅलेंजेस येत आहेत. टँकर कुठेच नाही आहेत. सोसायटी डबल पैसे द्यायला तयार आहे, खर्च करतो आम्ही, पण टँकरची अवेलेबिलिटी कुठेच नसल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला, आज आम्ही सगळे MC आहे, मेंबर्स आहेत बाकी सगळ्या सोसायटीचे, आम्ही आन्सर करतो लोकांना. आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचलो. शेवटी पर्याय म्हणून लागतं आम्ही इकडे TMC ऑफिसमध्ये आलोय. कारण आश्वासन दिलंय, पण हे तात्पुरतं सोल्युशन नको. ह्याच्यावर आम्हाला परमनंट सोल्युशन पाहिजे की त्यात काय असं TMC तर्फे करता येईल की ॲटलीस्ट घोडबंदर रोड तो पूर्ण ज्याला सगळ्यांना पाणी सगळ्यांना भेटून जाईल.